नमस्कार मित्रांनो, आपण बनवणार आहोत आता चिकन बिर्याणी, दम बिर्याणी। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आता आपण साहित्य बघूया। बिर्याणीला काय काय लागतं। 1 वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर, 4 मिरच्या, 1 निंबू, 3 टोमॅटो, दही लागणार आहे। बाकी मसाले ते अद्रक आणि लसूण घेतलंय पेस्ट करायला, कांदे लागणार आहेत, मीठ लागणार आहे आणि बिर्याणी मसाला लागणार आहे। आता आपण इथे तांदूळ 1 किलो भिजत ठेवलेत, अर्धा तास भिजत ठेवणार आहोत। स्वच्छ धुवून घेतले, हे बघा बासमती तांदूळ असे मोठे मोठे। आता आपण 1 किलो चिकन घेतले, आता आपण त्याला मॅरिनेट करून घेऊया। आता आपण पटापट मीठ टाकूया, 2 चमचे, एक अर्धा लिंबू रस आणि बाकीचे हळद 2 चमचे, लाल पावडर मिरची मसाला 2 चमचे, हा घरगुती मसाला, आता आपण हे आलं लसूणची पेस्ट केली ती टाकूया आणि चिकन चांगलं मॅरिनेट करून ठेवूया, 1 तासासाठी ठेवूया आपण। आणि दही टाकूया, आता दही टाकल्याच्या नंतर आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि असं मिक्स करून ठेवूया। आणि 1 चमचा बिर्याणी मसाला पण टाकूया आपण आता हा शाही बिर्याणी मसाला गरम मसाला घेतलाय, हा टाकूया 2 चमचे टाकूया आणि मग मिक्स करून 1 तास ठेवूया। खूप चिकन बिर्याणी टेस्टी होते। आता आपण बिर्याणीचं भात शिजवायला पाणी उकळायला ठेवलं आहे, थोडंसं जिरं टाकूया आणि बाकीचे खडे मसाले टाकूया, थोडासा पुदिना टाकूया आणि थोडासा लिंबूचा रस। म्हणजे पाणी पांढरा होईल लिंबूचा रस टाकलं की। आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता मीठ टाकूया, मीठ जास्तच टाकायचं म्हणजे भाताला मीठ लागला पाहिजे। पाणी उकळलं की आपण लगेच उकळी आली पाण्याला, आता आपण भात टाकून घेऊया। आता पाणी चांगलं उकळलंय, आता आपण तांदूळ टाकूया आणि पाण्याला उकळी आली का मगच तांदूळ टाकायचे, मग राईस मोकळा होतो चांगला आणि बिर्याणी टेस्टी होते। हे बघा, आपण आता चांगलं जरा थोडंसं हलवून घेऊया आणि राईस अर्धा तास भिजत ठेवले होते। आता भात आता आपला अर्धा भात 60% तरी शिजलाय, 80% तरी शिजून घेऊया आणि मग बघूया। आता इकडे आपण तेल गरम करायला ठेवलंय, तेल चांगलं तापलंय। आता आपण गॅस मोठाच ठेवायचा आणि आपण आता असा मोठा लांब कापून घेतलाय, असा पातळ एकदम कापून घ्यायचा आणि फास्ट गॅसवर तळून घ्यायचा। चला आता आपण कांदा तळून घेऊया। आता असा कांदा आपण फ्राय करून घेणार आहे गोल्डन ब्राऊन रंगावर, वरतून बिर्याणीसाठी टाकायला। आता आपला भात 80% शिजलाय, आता आपण असं चाळणीमध्ये काढून घेऊया
आणि थोडं मोकळं करायला ठेवूया थंड करण्यासाठी. असं चाळणीत भात काढल्याच्या नंतर सगळं निथळून जातं आणि मस्त असं मोकळं होतं. आता हा आपला असा कांदा ब्राऊन झाला आहे मस्त. आता काढून घेऊया आपण. हा कांद्याचं तेल आहे, तोच टाकूया बिर्याणी बनवायला. आता आपण हा कांद्याचं तेल आणि कांदा घेतले. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे. आता आपण 4 मिरच्या टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. हा बघा छान चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण चिकन शिजायला ठेवूया आणि मग दम बिर्याणी बनवूया. शिजायला ठेवूया. हा बघा कसं आपण चिकन मॅरिनेट केलेला आता शिजायला ठेवलं आहे. कसं छान दिसतो ना, कसा रंग आला आहे, छान मस्त दिसतो चिकन. आता शिजलं की मग आपण बिर्याणी बनवूया. आता आपण चिकन शिजून घेतलं आहे. इकडे बघा चिकन कसं शिजलं आहे, मस्त दिसतं ना. आता आपण चिकनची बिर्याणीची लेअर लावून घेऊया. आता आपण चिकनची लेअर लावून घेतले. आता आपण राईस टाकूया. हा बघा असे राईसची लेअर लावूया. तर बिर्याणी मसाला टाकूया मध्ये आणि परत आपण थोडंसं पुदिना टाकूया, थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हा बघा कसा ब्राऊन कांदा केला, असा कुरकुरीत तळून घ्यायचा. हा बघा कसा आवाज येतो ना, असा कांदा ब्राऊन झाला पाहिजे, गोल्डन ब्राऊन. थोडंसं कांदा टाकूया. आता परत थोडीशी चिकनची लेअर लावूया. लेग पीस टाकूया एक. आता आपण परत भाताची लेअर लावून घेतले बघा. भाताचे असे लेअर लावून घेतले. आता आपण परत बिर्याणी मसाला वगैरे टाकणार आहोत. आता थोडंसं तूप टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुम्हाला कसं आवडतं तसं टाकू शकता. तूप टाकल्याने खूप छान स्वाद येतो, मला खूप आवडतो. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त टाकू शकता. नंतर थोडंसं आणि मग कांदा, पुदिना, कोथिंबीर टाकूया आणि मस्त असं लेअर असं मध्ये मध्ये. आता मी हा वरचा चिकनचा थोडंसं तेल काढून ठेवलं आहे, तो टाकूया. असं साईडने टाकू शकतो. हा केसरचं पाणी ठेवलं आहे, असं टाकूया. त्याच्याने कलर खूप छान येईल. असं कांदा टाकून घ्यायचा आणि मग आपण आता याला 10-15 मिनटं दम काढून घेऊया, चिकन दम बिर्याणी. आता आपण मस्त झाकण ठेवून याला 20 मिनटं दम काढून घेऊया. आणि असं त्याच्यावर काहीतरी असं वजन ठेवायचा, वरवंटा वगैरे तुमच्याकडे काय असेल ते ठेवू शकता. आणि गॅस थोडा 2 मिनटं मोठाच ठेवायचा. आणि मी खाली तवा ठेवला आहे. 2 मिनटं गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर एकदम बारीक मिडियम गॅसवर, एकदम लो गॅसवर दम काढून घ्यायची बिर्याणी. आता आपण बिर्याणी झाले का बघूया. झाकण उघडून बघूया कशी दिसते बिर्याणी. मस्त दिसते ना, टेस्टी दिसते. आता आपण काढून घेऊया. बिर्याणीचा मस्त सुगंध येतो. आता ही बिर्याणी काढताना कधी पण एक साईडने अशी काढायची
आता झाली आपली बिर्याणी रेडी. कशी दिसते बिर्याणी? दम चिकन बिर्याणी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा. चला, धन्यवाद.